श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासानिमित्त सांगली हरिपूर कावड यात्रा काढण्यात आली। या निमित्त शिवतीर्थ मारुती चौक या ठिकाणी उज्जैन श्री महाकाल प्रतिकृती उभारण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे भगवान शिवशंकराची भव्य अशी प्रतिमा उभा करण्यात आली होती। गंगा, यमुनोत्री, ब्रह्मपुत्रा, कावेरी, नर्मदा सहित 21 नद्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 गडकोटांचे जल सांगलीमध्ये आणण्यात आले। सांगलीचे संस्थानिक युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। यावेळी उज्जैन येथून आलेल्या डमरू पथकाने हजारो शिवभाविकांचं मन जिंकून घेतले। कावड यात्रेची सुरुवात मारुती चौकापासून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। कावड यात्रा दांडेकर बाजार, शास्त्री चौक, प्रशिक चौक या मार्गाने हरिपूर संगमेश्वर येथे पोहोचली। ठिकठिकाणी अनेक भाविक भक्तांनी औक्षण करून कावड यात्रेचे उत्साहात स्वागत केले। कावड यात्रेमध्ये भगवा ध्वज, मुलींचे शस्त्र पथक, शेकडो भाविक बंधू भगिनींच्या खांद्यावरील कावड, उज्जैनचे डमरू पथक आणि हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय महाकालच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष रणजित चव्हाण, कार्यवाहक दिगंबर साळुंखे, सेनापती आनंदराव चव्हाण, तात्या प्रशांत गायकवाड, पैलवान मोहन शिंदे, कौशिक बेलवलकर, धवल राजपुरोहित, संदीप जाधव, संतोष गुजर, जयदीप सदामते, नितीन सोनंदकर, संदीप माळी, सचिन मोहिते, हितेश राक्षे, सूरज पाटील, भारत गोसावी, राजा गोसावी, विनायक आवटी, विनायक खैडेकर, माणिक घस्ते आणि सर्व युवा सहकारी उपस्थित होते।